पावसाळ्याचे दिवस होते आणि धो धो पाऊस पडत होता. एका जंगलात एका झाडावर एका पक्ष्याचे घरटे होते आणि त्या पावसाच्या आणि वाऱ्याच्या सगळ्या जोराने त्या घरट्यातील एक पिल्लू खाली पडले. ते झाडाखाली पालापाचोळ्यावर पडले होते आणि ते थंडीने आणि त्या वाऱ्याच्या माऱ्याने अतिशय भीतीने कापत होते आणि त्याला काही स्वतःचा जीव वाचवायचा किंवा काय करायचं, कारण त्याला उडतासुद्धा येत नव्हतं आणि त्याला काही हालचालसुद्धा करता येत नव्हती. आणि त्याची ही सगळी अशी अवस्था त्या झाडावर पलीकडे बसलेल्या एका गरुड पक्ष्याने पाहिली आणि त्याला वाटलं की मी पक्ष्यांचा राजा आहे आणि ह्या छोट्याशा पिल्लाला वाचवणं हे माझं काम आहे. म्हणून तो त्या पिल्लाजवळ जातो आणि त्याला अलगद उचलून आपल्या पाठीवर घेतो आणि अगदी उंच भरारी मारून दूर दूर जिथे कुठे पावसाचा मागमूस नसतो, जिथे अगदी खूप छान सुंदर ऊन पडलेलं आहे, अशा ठिकाणी जातो आणि तिथे खाली उतरतो आणि एका झाडाखाली त्या पक्ष्याला अलगद उतरवतो. त्या पक्ष्याच्या पिल्लाला सुद्धा थोडंसं हायसं वाटतं, कारण त्या उन्हाचा उबदारपणा त्याच्या अंगात जरासे सुख निर्माण करत होता. आणि इतक्यात काय होतं, तिथे एक यमदूत आलेला असतो आणि तो त्या पक्ष्याचा प्राण घेतो. गरुड हे पाहतो आणि त्याला भयंकर राग येतो. त्या यमदूताला तो अडवतो. तो म्हणतो, अरे तुला काही वाटत नाही का, ह्या बिचाऱ्या या छोट्याशा पक्ष्याला मी किती लांब घेऊन आलोय, ते काही तुला इथं मारण्यासाठी? तू त्याला मारू शकत नाहीस, कारण मी त्याला संरक्षण दिलं. तेव्हा तो यमदूत खूप हसतो आणि तो म्हणतो की अरे हे गरुड राजा, तुला माहिती नाही आहे रे, ह्या पक्ष्याचं मरणच इथे लिहिलेलं होतं आणि मी खूप विचार करत होतो की हा पक्षी, हे छोटंसं पिल्लू तर इतक्या दूर आहे आणि ते आता ह्या मरायच्या वेळी ह्या इतक्या दूर ह्या ठिकाणी कसं येणार. आणि मला थोडी शंकासुद्धा उत्पन्न झाली की नक्की या पक्ष्याचं मरण ह्याच ठिकाणी आहे का नाही. आणि बघ, एवढ्यात तू त्याला इथे घेऊन आलास आणि ह्याचे प्राणहरण करण्याचं काम मी केलेलं आहे. आता गरुडाला फारच राग येतो आणि तो म्हणतो की मी बघून घेईन तुझ्याकडे, मी कोण आहे तुला माहिती आहे ना, मी विष्णूचं वाहन आहे, मी भगवंताकडे जाईन आणि त्याला विचारीन. आणि त्याप्रमाणे गरुड भगवंताकडे जातो आणि त्याला पाहताच भगवंत हसतात. ते म्हणतात, या गरुडराज, आज कसं काय. तर ते झालेली सगळी हकीकत गरुड त्यांना सांगतो आणि त्यावेळेला भगवंतसुद्धा हसून त्याला हेच सांगतात की अरे, त्याला मारण्याचे पाप तुला काही लागलेलं नाही आहे, कारण की ते तसंच घडणार होतं आणि तू केवळ त्या गोष्टीचं निमित्त झालेला आहेस. त्याचं कर्तृत्व तू स्वतःकडे घेऊ नकोस, कारण का त्या पिल्लाचं मरण त्या ठिकाणी निश्चित झालेलं होतं आणि ते ठिकाण, त्या ठिकाणी त्या पिल्लाला आणण्याचं काम करण्याचं निमित्त म्हणजे कारण केवळ तू होतास. तेव्हा ही गोष्ट तू डोक्यातून काढून टाक. असं हे निमित्त मात्र असतं. त्याच्याचमुळे आपण कोणीही कुठल्याही कार्यकारण भाव मनात न आणता एखादी जर गोष्ट घडली असेल, चांगली किंवा वाईट, तर त्याबद्दल फार विचार करू नये. हे असेच घडणार होते, अशी आपल्या मनाची समजूत नेहमीच घालावी. इथे आपण थांबूया.